कोल्हापूर महानगरपालिकेकडून 1995 साली कनाननगर परिसरातील वस्तीची झोपडपट्टी अशी घोषणा झाली। सन 2020 मध्ये महापालिका सभागृहात ठराव करून राज्य सरकारकडे कनाननगर झोपडपट्टी परिसरातील 22 एकर जागेवर असणाऱ्या 1335 कुटुंबांना प्रॉपर्टी कार्ड मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करत होतो, असं माजी नगरसेवक दिलीप पवार यांनी सांगितलं। ऑक्टोबर 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कलम 37 अन्वये त्याला मान्यता मिळाली होती। मात्र आपण या परिसरातील नियोजित दिलीप पवार गृहनिर्माण संस्थेचे सर्व संचालक मिळून या झोपडपट्टीचा परिसर रहिवाशी विभागात समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याला अंतिम मंजुरी घेतल्याचं त्यांनी सांगितलं। या परिसरातील 22 एकर जागेवर असणाऱ्या 1335 कुटुंबांना आता वहिवाटीच्या जागेची प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत। उद्या 23 सप्टेंबरपासून इथल्या वहिवाटदार 5% रक्कम भरून प्रॉपर्टी कार्डसाठी पात्र होणार आहेत। यावेळी उपाध्यक्ष मोहन रामसिंग, अमजदभाई पठाण, विष्णू आंबेकर, विलास घाटगे, संदीप पवार, समीर मुजावर, सागर पोवार, लियाकत नालबंद, विकास माळवी उपस्थित होते।